नमस्कार मी पोट्यो। रिझर्व्ह बँकेनं 2 दिवसा अगोदर आपला आर्थिक अहवाल सादर केला। तुम्हाला माहित आहे का नाही तर माहित नाही भाऊ, पण या देशात का चालू आहे हे मला काही कळून नाही राहिलं। रिझर्व्ह बँक म्हणते का रिझर्व्ह बँकेच्या गंगाजळीतून 1,28,000 करोड रुपयाचं सोनंच गायब आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनं अर्थविश्वात मोठी खळबळ माजली आहे। या आकडेवारीनुसार देशाच्या खजिन्यामधून तब्बल 14 अब्ज डॉलर्सचं सोनं गायब झालंय। अर्थात सोन्याच्या साठ्याचं मूल्य 1.28 लाख कोटी रुपयांनी घटलंय। विशेष म्हणजे अवघ्या आठवड्याभरात हा बदल झालाय। आता मला सांगा, जर रिझर्व्ह बँकेतून 1,28,000 करोड रुपयाचं सोनं गेलं कुठं, याचा अतापताच रिझर्व्ह बँक नाही म्हणते। हे सोनं कोण दाबलं? सत्तेत असणाऱ्यांनी दाबलं का? याच्यावर आपण प्रश्न विचारायला पाहिजे। जे सत्यता जगाच्या समोर येते ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं मी काम करतो। तुम्हाला काय वाटते खालतं कमेंटमध्ये सांगा, कोण दाबलं असं नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।